तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील असे शेतकरी की ज्यांची अद्याप ई-पीक पाहणी झालेली नाही किंवा ते ई-पीक पाहणीपासून वंचित आहेत, आता त्यांची ई-पीक पाहणी म्हणजेच शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद ही आता घेतली जाणार आहे। याबाबत शासन निर्णय हा आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये ई-पीक पाहणीबद्दल काय माहिती आहे ही आपण आज समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता। ई-पीक पाहणी नोंदीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी-आर दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर येथे प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेमध्ये देखील या ई-पीक पाहणीबद्दल काही माहिती देण्यात आलेली आहे। सन 2025 च्या हिवाळी अधिवेशनात सदर विषयाबाबत विधानसभा लक्षवेधी सूचना उपस्थित झाल्या होती। सदर लक्षवेधी सूचनेबाबत दिनांक 13/12/2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेवेळी माननीय मंत्री महसूल यांनी विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद घेण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वस्त केले आहे आणि त्यानुसारच याबाबत माहिती गठीत करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यावरच आता शासन निर्णय हा निघालेला आहे। तर काय शासन निर्णय आहे तो देखील आता आपण इथून पाहूया। तर येथे आहे शासन निर्णय। खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे की जी आता ऑफलाईन पद्धतीने राहिलेल्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंद ही करणार आहे आणि ही जी नोंद होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। यामध्ये समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे। त्यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश हा असणार आहे। तर आता समितीची कामे काय आहेत, शेतकऱ्यांकडून कशा प्रकारची नोंद ही घेतली जाणार आहे याविषयीची देखील माहिती यामध्ये आहे, ती देखील आपण इथून जाणून घेऊया। सदर समितीने ज्या शेतकऱ्यांना काही कारणामुळे पिकाची नोंद करता आली नाही व सदर नोंद 7/12 उतार्यावर आली नाही त्याबाबत प्रत्यक्ष पीक असल्याची फेर चौकशी करून दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल हा सादर करावा अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे। म्हणजेच आता जे शेतकरी आहेत की ज्यांची ई-पीक पाहणी नोंद ही लागलेली नाही किंवा त्यांची नोंद ही राहिलेली आहे, काही अवकाळी पाऊस असेल किंवा आलेला पूर परिस्थिती असेल, यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नोंद म्हणजेच ई-पीक पाहणी ही राहिलेली आहे आणि ते शेतकरी या ई-पीक पाहणीच्या नोंदीपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती आहे। त्यांची ही नोंद आता ऑफलाईन पद्धतीने या समितीमार्फत घेण्यात येणार आहे। राहिलेल्या शेतकऱ्यांची देखील नोंद ही आता त्यांच्या सातबाऱ्यावरती लावण्यात येणार आहे आणि शेवटची मुदत ही जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे आणि हा एक डिजिटल क्रॉप सर्वे आहे की आता या शेतकऱ्यांची जी ई-पीक पाहणी नोंदणी आहे ती आता घेण्यात येणार आहे। तर या शासन निर्णयामधून या समितीस मान्यता देण्यात आलेली आहे आणि वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या ई-पीक पाहणी नोंदीबाबत देखील मान्यता देण्यात आलेली आहे। तर जे काही शेतकरी वंचित आहेत आता त्यांची लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने ही ई-पीक पाहणी नोंदणी या समितीमार्फत घेण्यात येणार आहे। ही होती शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी नोंदीबाबतची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।